नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी 2026मध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, पहिला प्रश्न, सांडा वर्ल्ड कप 2026मध्ये भारताला कोणते पदक मिळाले? तर पहिला ऑप्शन आहे कांस्य, दुसरा ऑप्शन आहे रौप्य, तिसरा ऑप्शन आहे सुवर्ण, चौथा ऑप्शन आहे यापैकी नाही. तर याचं करेक्ट उत्तर आहे सुवर्ण पदक मिळालेले आहे भारताला. तर ही जी स्पर्धा ही उशू खेळाशी संबंधित आहे. स्पर्धेचे नाव काय आहे तर सांडा वर्ल्ड कप असे. ही स्पर्धा मकाऊ येथे आयोजित करण्यात आली होती. भारताच्या अपर्णा दहिया याने या स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकलेले आहे. ठीक आहे. अपर्णा दहिया ही 52 किलो वजन गटात सुवर्णपदक मिळवले आणि या स्पर्धेत भारतासाठी पहिले सुवर्णपदक ठरले. ही स्पर्धा. तर पुढील प्रश्न पहा, नरेंद्र मोदी यांना रॉयल ऑर्डर ऑफ द पोल स्टार, डिग्री कमांडर, ग्रँड क्रॉस हा सन्मान कोणत्या देशाने दिला? पहिला ऑप्शन आहे स्वीडन, दुसरा ऑप्शन आहे इस्रायल, तिसरा ऑप्शन आहे नमेबिया, चौथा ऑप्शन आहे ब्राझील. तर याचं करेक्ट उत्तर आहे स्वीडन या देशाने रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार डिग्री कमांडर क्रॉस सन्मान दिलेला आहे. ठीक आहे. तर आपले भारताचे जे पंतप्रधान आहे यांना काही महत्त्वाचे पुरस्कार दिलेले आहेत ते बघूया. तर बघा, स्वीडनने पंतप्रधान उल्फ क्रिस्टरस यांनी मोदीचे स्वागत केले आहे. तर भारताचे जे पंतप्रधान आहे नरेंद्र मोदी यांचे स्वागत स्वीडनचे जे प्रधानमंत्री आहे त्यांनी स्वागत केले आणि त्यांचं नाव काय तर उल्फ क्रिस्टरसन असं नाव आहे त्यांचं. तर नाव विचारू शकता स्वीडनचे पंतप्रधानांचं, कारण की त्यांनी आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केलेले आहे. उल्फ क्रिस्टरसन असं नाव आहे त्यांचं. 2026ला जे महत्त्वाचे सन्मान दिलेले आहे नरेंद्र मोदी यांना त्यांचं बघूया. तर बघा, स्पीकर ऑफ द नेसेट मेडल त्यांना मिळालेलं आहे. ते कोणत्या देशाने दिलेलं आहे तर इस्रायलच्या संसदेद्वारे त्यांना दिलेलं आहे. आपले भारताचे जे पंतप्रधान आहे आणि तो दिलेला जो सन्मान आहे तो इस्रायलच्या संसदेद्वारे दिलेला हा सर्वोच्च संसदीय सन्मान आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, ऑर्डर ऑफ द मोस्ट एशियंट वेल्टेसिया मार्बिलस हा पुरस्कार नामिबियाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार दिलेला आहे, बघू शकता. नामिबिया या देशाने दिलेला आहे. त्यानंतर ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द साऊथर्न क्रॉस हा पुरस्कार नरेंद्र मोदी यांना आपले जे भारताचे पंतप्रधान आहे ब्राझीलच्या सर्वोच्च पुरस्कार दिलेला आहे, म्हणजे ब्राझील देशाकडून दिलेला आहे. त्यानंतर ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद आणि टॅबोगो, त्रिनिदाद टॅबोगोचा सर्वोच्च सन्मान आहे हा. आणि ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर हा नायजेरियाचा सर्वोच्च सन्मानसुद्धा आपले भारताचे पंतप्रधान आहे नरेंद्र मोदी यांना दिलेला आहे. तर हे सगळं लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, ऑर्डर ऑफ एक्सलन्स गयानाचा सर्वोच्च सन्मान आहे. ऑर्डर ऑफ एक्सलन्ससुद्धा त्यांना मिळालेलं आहे, गयाना देशाने दिलेलं आहे. डेमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर डेमिनिका देशाचा सर्वोच्च सन्मान सुद्धा त्यांना मिळालेला आहे. तर हे सगळे सन्मान जे दिलेले आहे हे पेपरमध्ये 100% विचारू शकतात. पुढचा प्रश्न बघा, कोणत्या राज्यामध्ये तिसरा आणि चौथा अपत्याला अनुदान मिळणार आहे? तर तिसऱ्या आणि चौथे अपत्य झाले तर त्यांना अनुदान मिळणार आहे. तर पहिला ऑप्शन बघा उत्तर प्रदेश आहे, दुसरा ऑप्शन आहे केरळ, तिसरा ऑप्शन आहे तामिळनाडू, चौथा ऑप्शन आहे आंध्र प्रदेश. तर तिसरा आणि चौथा अपत्य झाल्यावर अनुदान मिळणार आहे कोणत्या राज्यामध्ये? आंध्र प्रदेशमध्ये. तर बघू शकता आपण तिसऱ्या चौथ्या अपत्यासाठी आंध्र प्रदेशमध्ये मिळणार अनुदान. आणि बघा बघा इथे राज्यात तिसऱ्या अपत्याच्या जन्मानंतर 30,000 रुपये मिळणार आणि चौथ्या अपत्याच्या जन्मानंतर 40,000 मिळणार. आंध्र प्रदेशातील लोकसंख्येत वाढ होण्यासाठी मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू, तिचे मुख्यमंत्री कोण आहे एन चंद्रबाबू नायडू यांनी शनिवारी महत्त्वाची घोषणा केलेली आहे. तर 30 आणि 40,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचा नेक्स्ट प्रश्न पहा, आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन जगभरात केव्हा साजरा केला जातो? तर पहिला ऑप्शन आहे 17 मे, दुसरा ऑप्शन आहे 18 मे, तिसरा ऑप्शन आहे 19 मे, चौथा ऑप्शन आहे 20 मे.
तर याचं करेक्ट उत्तर आहे 18 मे. ठीक आहे. तर बघा थीम काय होती आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनाची, तर म्युझियम युनिटिंग अ डिवायडेड वर्ल्ड, विभाजित जगाला एकत्र आणणारे संग्रहालय. ठीक आहे. इंग्लिशमध्ये सुद्धा लक्षात ठेवा, मराठीमध्ये सुद्धा लक्षात ठेवा, दोन्ही विचारू शकता. तर पुढचा प्रश्न बघूया. हिंद केसरी 2026 विजेता कोण? तर पहिला ऑप्शन आहे पृथ्वीराज मोहोळ, दुसरा ऑप्शन आहे महेंद्र गायकवाड, तिसरा ऑप्शन आहे हर्षवर्धन सदगीर आणि वेताळ शेळके. तर याचं करेक्ट उत्तर आहे हिंद केसरी ठरलेलं आहे महेंद्र गायकवाड आणि उपविजेता ठरलेले आहे पृथ्वीराज मोहोळ. त्यानंतर बघा काही महत्त्वाचे आपण बघूया. तर हिंद केसरीची सुरुवात लक्षात ठेवा 1958ला झालेली आहे. पहिला हिंद केसरी ठरलेला आहे श्रीपती खचनाळे 1958ला. पहिला आता बघा महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरू झालेली आहे 1961ला आणि 2026ला महाराष्ट्र केसरी कोण ठरलेला आहे? तर हर्षवर्धन सदगीर. 2025ला वेताळ शेळके सोलापूरचा आहे तो, आणि 2024ला पृथ्वीराज मोहोळ, आणि 2023ला शिवराज राक्षे, आणि 2022ला पृथ्वीराज पाटील. जे यावर्षी जे हिंद केसरी झाली आहे त्याचं ठिकाण कोणतं होतं? तर छत्रपती शाहू स्टेडियम सातारा. कालावधी काय होता? तर 14 ते 17 मे 2026. आवृत्ती ही 52व्या क्रमांकाची होती. त्यानंतर आयोजक राजेश्वर प्रतिष्ठान आणि सातारा जिल्हा तालीम संघ. बक्षीस मानाची गदा आणि महिंद्रा थार गाडी. पुरुष मध्ये विजेता कोण आहे? तर महेंद्र गायकवाड सोलापूरचे आहे ते, आणि उपविजेता पृथ्वीराज मोहोळ पुण्याचे आहे. महेंद्र गायकवाड हा 39वा हिंद केसरी हे सुद्धा लक्षात ठेवा. नंबरसुद्धा विचारू शकतात. भलाई संस्करण हे 52 असलं तरी ते 39वा हिंद केसरी आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न बघा. महिलामध्ये हिंद केसरी कोण ठरलेला आहे विजेता? तर पहिला ऑप्शन आहे काजल धोचक, दुसरा खुशी दलाल, तिसरा ऑप्शन आहे अमृता पुजारी, चौथा ऑप्शन आहे भाग्यश्री फंड. तर याचं पहिलं करेक्ट उत्तर आहे काजल धोचक हे विनर आहे आणि उपविजेता आहे खुशी दलाल. ठीक आहे. तर विजेती काजल धोचक ही कुठली आहे? तर हरियाणाची आहे. उपविजेता खुशी दलाल ही दिल्लीची आहे. तर अमृता पुजारी ही कोल्हापूरची आहे आणि ही 2026ला महाराष्ट्र केसरी ठरलेली आहे महिलांमध्ये. ठीक आहे. त्यानंतर वेदिका सासाने ही उपविजेता होती 2026ला महाराष्ट्र केसरीला. 2025ला भाग्यश्री फंड पुणेची आहे ती, मूळची कोल्हापूरची आहे ती. अमृता पुजारी उपविजेता होती. आणि 2023ला पहिली महाराष्ट्र केसरी प्रतीक्षा बागडे सांगलीची आहे आणि उपविजेता वैष्णवी पाटील होती. त्यानंतर बघा एक महत्त्वाचा प्रश्न बघून घ्या. WHO कडून इबोला आणीबाणी घोषित